हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझे हे नवीन जे कंटेनर आहेत जवळपास 15 ते 20 दिवस झालं आणून ठेवलेत आणि काय ठेवावं सुचत नव्हतं. नेमकंच मम्मी आली निकिताच्या डिलिव्हरीसाठी आणि मग मम्मीनं तिकडनं येताना जवस आणलेलं, अजून उडदाची डाळ आणलेली. मग म्हटलं आता तेच त्यामध्ये ठेवून द्यावं. माझ्याकडे एअर कंटेनर बरेच आहेत, म्हणजे मी मिशोवरून वगैरे मागवलेले, पण हे ना पाचवडच्या बाजारामध्ये आलेले त्या दिवशी आणि बरंच असं वेगवेगळे प्रोडक्ट होते. प्लॅस्टिकमध्ये पण छान होतं. आता याचे जे झाकण जे आहे या बरणीचं एकदम एअर टाईट आहे आणि वरून दिसतं सगळं म्हणजे काच असल्यासारखं आणि आतमध्ये स्पूनसुद्धा आलेले आहेत प्लॅस्टिकमध्ये. आणि एवढं भारी आहे ना, मी म्हणजे आपण ऑनलाईन मागायला गेलं तर 150 200च्या मध्ये 3 येऊ शकतात, पण इथं स्वस्तात मस्त म्हणजे 100 ते 120च्या मध्ये 3 असे बसलेत आणि छान आहेत प्रोडक्ट. छान वाटलं मला. आणि हे वेदिकाचे पप्पाच घेऊन आलेत बाजारामधून, कारण की मी जास्त बाजारला काय कधीच जात नाही. तर हे शेतातलं आहे उडदाची डाळ, इडलीसाठी मला लागतंच. आणि मग मम्मीला मी म्हटलं होतं नको आणू, तरी पण तिने ऐकलं नाही, ती घेऊन आली. आणि जवसाची चटणी बनव मला म्हटली. तुम्ही खातात का नाही माहिती. आमच्या गावाकडे ना तर बरेच जण जवसाची चटणी किंवा शेंगाची चटणी असं उन्हाळ्यामध्ये बनवतात, म्हणून मम्मीला वाटलं असेल की आता हे बनवतील बघावात. आणि मग आले मी इकडं. जोपर्यंत आपलं माहेर आहे ना, म्हणजे आपले आई वडील आहेत, तोपर्यंत आई आपल्याकडे येताना कधीच रिकाम्या हाताने येत नाही. न येताना काही ना काही घेऊन येतं. लाडू तर तिने भला मोठा डबा भरून घेऊन आली होती. तर आहे ना, खाऊन खाऊन एवढे राहिले. जवस आहे आणि उडदाची डाळ इडलीला मला लागते, तिला माहिती आहे. आणि हरभरे पण आणलेत. मी म्हटलं आता राहू दे साईडला, नंतरच्याला मग घेईल. तर आता व्हिडिओमध्ये काही नाही आहेत. आणि हे असं तर माझी आई नेहमी काही ना काही म्हणजे आली ना तर घेऊन येते, किंवा आम्ही जरी तिकडे गेलो ना तर काही ना काही देत असते. तांदूळ असेल किंवा काय असेल, भले ते राशनचे तांदूळ असू देत, पण तिला माहिती माझी लेक इडली बनवती, डोसे बनवती, मग त्याच्यासाठी तिला द्यायला लागतं, ती देतेच. ते त्याची सवयच लागून केली. लाडू आहेत ना एकदम भारी झालेले. 8 दिवस झाला आम्ही खातोय, त्यातले एवढे शिल्लक राहिलेत आणि आणखीन आहेत. तर असं डिकवायडा निकितासाठी बनवला, तो पण मला इकडं बांधून दिला तिनं. म्हटलं असू दे कशाला उगाच, पण ती म्हटलं असू दे द्यायला लागतं. तर आहे ना, व्हिडिओ बनवत माझा भातही आता शिजत आलाय. आणि मुले इकडे काय करतात ते बघूयात. हे बघा, मुलं एकमेकांना हाणतात. कशाने हाणतात दाखव. काय तुझ्या हातात? पट्टी. स्केल आहे, स्केल. स्केल दाखव बोलू, स्केल दाखव. तर फ्रेंड्स, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी प्रकट दिवस येतोय आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण घरात थोडी छोटीशी अशी पूजा मांडण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून घरातलं वातावरण एकदम छान होतं. आणि भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनांच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर आहे ना बघा, माझे जे एअर कंटेनर आहेत तर मी नेहमी बॉक्समध्ये ठेवते. का ठेवते तेही सांगते, कारण की माझे जे ठेवायला जागा नाही आहे आणि किरायाचं घर म्हटल्यावर समजून घ्या ठेवायला जागा नसते आणि मुलं वाढतात, म्हणून मी आहे ना नेहमी असं पॅक बंदच ठेवते आणि जेणेकरून ते घाणेही होत नाहीत. ह्याच्यासाठी बॉक्समध्ये ठेवलं की ते सेफ्टी राहतात. आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण घेऊन त्याचा वापर करू शकतो याच्यासाठी. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना मी पल्लवीचा स्नेह नमस्कार करते. याचं झाकण जे आहे ते प्लॅस्टिक आहे, पण दिसतो मात्र काचासारखं. ह्याच्यामुळे मला हे खूप आवडले प्रोडक्ट.